केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात एक गंभीर रोग आलाय। बुलढाण्यात हाताला भेगा पाडण्याचा नवा रोग पाहायला मिळतोय। खरं तर शेलगाव देशमुख गावातील लोकांच्या हाताला भेगा पडतात। आरोग्य विभागाच्या पथकाची गावाला भेट देखील झालेली आहे। रुग्णांची तपासणी करून रक्ताचे नमुने घेण्यात आलेत। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। आरोग्य यंत्रणा आता संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं प्रताप जाधव यांनी सांगितलंय। काही हाताला ॲलर्जी असल्याचे त्रास होणारे पेशंट आहेत। आम्ही टीम पाठवली। 20 पेशंट तपासले, त्यापैकी 14 जणांना पामर केराटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे। तिथे सोरियासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे। त्याच्यात सोरियासिसचा एकही पेशंट सध्या तरी आम्हाला आढळला नाही। शेलगाव देशमुख हे गाव असं आहे की त्या म्हणजे अख्ख्या मेहकर तालुक्यात ते गाव असं की तिथं सगळीकडे खारं पाणी उपलब्ध आहे। क्षाराचं प्रमाण त्या गावामधल्या पिण्याच्या पाण्यामध्ये जास्त आहे। कदाचित त्याच्यामुळे असेल, पण तसं त्यांचं म्हणणं होतं पाण्यामुळं सुद्धा हा झालेला नाही आणि हा संसर्गजन्य नसल्यामुळं एकापासून दुसऱ्याला तो होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।